नमस्कार. कमी स्कोअरवर जर आपल्याला एमबीबीएस ची ऍडमिशन करायची असेल तर शेवटचे 2 दिवस आपल्यासाठी आहेत सध्या उपलब्ध. यानंतर एमबीबीएस चा कट ऑफ दरवर्षी वाढत असतो, कारण हा आपला 4-5 वर्षाचा मागचा अनुभव आहे. मग असे कुठले कॉलेजेस आहेत की ज्याचा कट ऑफ कमी येतो? पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचं जे फीस स्ट्रक्चर आहे, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुमची जी तयारी आहे तर ती कॉलेज फीची 11, 12, 13 लाखाच्या वरच पाहिजे, तरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर मग स्किप करा. मी सविस्तर सांगतोय. बघा, आता आपलं जे पहिलं शेड्यूल असणार आहे तर ते यूपी एमबीबीएस वाला असणार आहे. आता यूपी एमबीबीएस मध्ये आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची, तुम्ही कुठे जर काउन्सिलिंग जरी जॉईन केलेली असेल तरी सुद्धा काही गोष्टी की ज्या मी सांगतोय तर त्या लक्षात घ्याल. बघा, पहिलं यूपीचं जे काउन्सिलिंगचं शेड्यूल आहे तर यामध्ये आता समजा आपले जे पण जॉईन मेंबर आहेत जिजाऊ अकॅडमीचे, तर त्यांचे रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला जर समजा नवीन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल यूपीला, तर यूपीचं रजिस्ट्रेशन आपण जवळपास अजून आपल्याकडे वेळ आहे 28 जुलै पर्यंत करू शकतो, सकाळी 11 वाजेपर्यंत. तर ही 28 जुलै जी आहे तर ती सोडून द्या, म्हणजे उद्या फक्त एकच दिवस आपल्या हाती आहे, फक्त एक दिवस, तो म्हणजे 27 जुलै, कारण आज आपण 26 जुलैला व्हिडिओ बनवतोय. तर त्यामुळं जर समजा तुमचा यूपीचा जर विचार असेल तर आज निर्णय घ्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर, किंवा उद्या निर्णय घ्या. तुम्ही कुठे जॉईन असाल काही प्रॉब्लेम नाही, पण जॉईन व्हायचं असेल, आता आपले महाराष्ट्राचे ग्रुप वेगळे, तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रुपला जर जॉईन असाल तर यूपीच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी वेगळी काउन्सिलिंग फीस तुम्ही भरू शकता. आता यामध्ये उद्याच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कारण जर समजा आपण उद्या जर रजिस्ट्रेशन करू शकलो तर आपलं सगळं डिपॉझिट वगैरे पे करून आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होऊ शकतं. आता यूपी मध्ये लागणारी जी फीज आहे एमबीबीएस साठी, तर ती नेमकी किती असू शकते, तर याचा विचार करू एकदा आपण. बघा, हे सविस्तर जे पीडीएफ आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय की आपल्याला यूपी एमबीबीएस जर करायचं असेल तर आपल्याला फीस स्ट्रक्चर नेमकं किती लागू शकतं. बघा, आता हे जे कॉलेज आहे तर हे नॉन मायनॉरिटी वाले कॉलेजेस आहे. यामध्ये जे पहिलं कॉलेज आपल्याला दिसतंय की जे हापूरचं कॉलेज आहे, जीएस हापूर, तर यामध्ये यावर्षी फीस स्ट्रक्चर इन्क्रीज झालेलं आहे. 14,42,654 रुपये हे एका वर्षाची फीज आहे. आता जर समजा आपण या कॉलेजमध्ये जर अलॉटमेंट आपलं झालं, लक्षात घ्या यूपीला मॅनेजमेंट कोटा नसतो. अलॉटमेंट ह्या राऊंड मधून आपल्या मेरिट लिस्ट मधून होतात. आपला स्कोअर समजा 144 प्लस आहे तर एक यूपीचा ट्राय करायला काही हरकत नाही. आता हे जे दुसरं कॉलेज आहे तर हे सरस्वती हापूरचं कॉलेज आहे, तर यामध्ये 11,81,671 एवढी फीज आहे. यानंतर स्कूल ऑफ मेडिकल सायन्स हे जे शारदा युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे तर हे 15,23,183 फीज आहे याची. तर हे पीडीएफ जर आपण बघत घेतलं तर यामध्ये नॉन मायनॉरिटी वाले जवळपास 31 कॉलेज आपल्याला दिसतील. बघा, आता हे 31 कॉलेजेस आहेत आणि कानपूरचं कॉलेज या ठिकाणी सर्वात शेवटी आहे. तर ही काही चॉईस फिलिंग लिस्ट नाही, हे फक्त कॉलेजचं फीस स्ट्रक्चर आहे. आता या फीस स्ट्रक्चर मध्ये जर आपण बघायला गेलो तर कमीत कमी जर फीज आपण बघितली तर या ठिकाणी 11,03,932 रुपये दिसते, आणि जास्तीत जास्त 18 लाखापर्यंत, 19 लाखापर्यंत पण फीज आहे. बघा, हे 19 लाख आहे. तर होईल काय की हे असे जे कॉलेजेस आहेत जास्त फीज वाले, तर यावर्षी असं होऊ शकतं की हे जे कॉलेजेस आहेत हे चॉईस फिलिंग मध्ये ठेवण्यासाठी मुलं थोडे कमी पडतील, कारण जवळपास 20 लाख फीस स्ट्रक्चर चाललं फक्त कॉलेजचं. इतर खर्च तर अजून डिस्कस करायचा राहिला, तर त्यामुळं अशा कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो एखाद्या वेळेस कमी पण येऊ शकतो. पण जर चॉईस फिलिंग जर कमी झाल्या तर हे एक प्रेडिक्शन आहे. आता बघा, अजून जर आपण एक विचार करायला गेलो या पीडीएफ मध्ये खर्च अजून काय काय लागणार आहे, तर तुम्ही जर का समजा नॉन एसी जर का समजा हॉस्टेल मेसचा जर का विचार केला तर 1,73,250 रुपये, आणि एसी जर हॉस्टेल घेतलं तर 2,02,125 रुपये. आता यामध्ये इकडे एक नोट दिलेली आहे बघा, उक्त शुल्क में मेस शुल्क सम्मिलित आहे, म्हणजे यामध्ये मेस पण इन्क्लूड केलेलं आहे यांनी. आता यानंतर अजून काय राहतं, तर आपल्याला सुरुवातीला ऍडमिशनच्या वेळेला वन टाइम 3 लाख रुपये भरावे लागतात एकदाच ऍडमिशन करताना, आणि हे सगळे जे पैसे आहेत हे अगोदर कुठेच काही द्यायचं काम नाही. म्हणजे कुठे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की मी कानपूरला तुमची ऍडमिशन करून देतो का हापूरला करून देतो, विश्वास ठेवू नका, कारण काउन्सिलिंग मधून हे ऍडमिशन होत असतात. नंतर प्रतिवर्ष आपल्याला जवळपास 94,160 रुपये खर्च लागणार आहे वेगळा, तर हे इतर चार्जेस असतात यांचे. आणि बाकी आता इतर आपल्याला पुस्तकांचा खर्च वगैरे हात येणारच आहे. तर हे झालं यूपी बद्दल, आणि यूपीचं फीस स्ट्रक्चर. आणि तुम्हाला 27 म्हणजे उद्याच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. 3 लाख रुपये वन टाइम ऍडमिशनच्या वेळी द्यावं लागतात. आता दुसरा विषय काय की सर जस्ट क्वालिफाय आहे, आम्ही कॅटेगरी क्वालिफाय, 113 मार्क आहे, मग आम्ही काय करायला पाहिजे, तर तुमच्यासाठी हे शेड्यूल्ड आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, 113 जरी मार्क असतील तरी सुद्धा एकदा तुम्ही हा ट्राय करा कोटा, एमसीसी ऑल इंडिया कोटा. तर हा कोटा कशासाठी नेमका, तर यामध्ये आपल्याला डीम्ड कॉलेजेसचं रजिस्ट्रेशन करायचं.
आता डीम्ड कॉलेजेसचं रजिस्ट्रेशन जर तुम्ही पहिल्याच राऊंडला जर का केलं, फर्स्ट राऊंडला, तर एखाद्या वेळेस म्हणजे होतं की जर आपण ऑल इंडिया मधले सगळे जर कॉलेजेस टाकले तर याचा कट ऑफ जस्ट क्वालिफाय मार्क्सवर पण येऊ शकतो. म्हणजे एनआरआयचा नाही म्हणत मी, डायरेक्ट मॅनेजमेंट पेड सीटचा. याचा फी स्ट्रक्चर किती असतं, तर जवळपास ही तुमची जी तयारी आहे तर ती 20 लाख पर इयर ते जवळपास 27-28 लाख पर इयर पर्यंत पाहिजे. आणि यामध्ये जर का हॉस्टेल मेस जर का इन्क्लूड केलं, तुम्ही जर समजा कमी स्कोरवाले असाल तर तुमचं बजेट हे 27-28-30 लाखापर्यंत जाऊ शकतं, जस्ट क्वालिफाय जर असाल तर. पण हे तुम्ही ट्राय करायला पाहिजे. आता हे कधी सुरू झालं, कधी क्लोज होणार आहे ते इकडे लक्ष द्या. यामध्ये हे 21 तारखेपासून सुरू झालेलं आहे रजिस्ट्रेशन आणि याची शेवटची तारीख 28च आहे. म्हणजे थोडक्यात हे उद्या क्लोज होईल, म्हणजे थोडक्यात उद्या आपण लास्ट डेट समजू याची. 28 जरी असली तरी उद्या याची लास्ट डेट समजा. आजच रजिस्ट्रेशनचा निर्णय घ्या. जर कुठं काउन्सिलिंग जॉईन केलं नसेल तर जिजा अकॅडमी जॉईन करू शकता. यानंतर चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला रँकिंग नुसार चॉईसेस टाकावं लागत असतात आणि 29-30 ला याच्या अलॉटमेंट होणार आहे. ठीक आहे. अलॉटमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला रिपोर्टिंग करायचं 1 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टच्या दरम्यान आणि हे बाकीचं व्हेरिफिकेशन वगैरे तिकडे परत होणार आहे कॉलेजमध्ये. तर हे 2 महत्वाचे शेड्यूल होते की जे तुमच्यासोबत डिस्कस केले. लो स्कोअरवाले असाल तर नक्की याचा विचार करा. पहिल्या राऊंडच्या नंतर कट ऑफ वाढतो, नंतर चान्स मिळत नाही. आज आपण थांबूया. ओके, बाय.